नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी बोलतोय त्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये जी सरकारी रुग्णालये आहेत तिथे जे औषधांअभावी किंवा उपचारांच्या अभावी मृत्यू झाले त्यासाठी सरकारला फैलावर घेतलं. हे अगदी बरोबर आहे. विरोधी पक्षाचं ते कामच असतं. पण हे सगळं करताना एक गोष्ट आवश्यक असते की त्या जागी आपण असतो. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जागी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते आणि महायुतीच्या जागी महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर असती तर काय केलं असतं याचाही खुलासा तितकाच अगत्याने केला पाहिजे की बघा, आम्ही 2.5 वर्षामध्ये किती उत्तम आरोग्य व्यवस्था ठेवली होती हे सुद्धा सांगितलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे, संजय राऊत वगैरे 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 मंडळी जी आहेत, अगदी शरद पवार, सुप्रिया ताईंपासून नाना पटोले, बाळासाहेब थोरातांपर्यंत आपण 2.5 वर्ष काय काय दिवे लावले आणि त्यामुळे किती प्रचंड प्रकाश महाराष्ट्रभर पडला याचा एकही दाखला देत नाहीत. पण फडणवीस, शिंदे, अजितदादा यांच्या सरकारवर मात्र संधी मिळेल तेव्हा तेव्हा हल्ले करत असतात. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी जी अकाली मृत्यू किंवा अपघाती मृत्यू किंवा इस्पितळातले मृत्यू याविषयी जे रान उठवलं पत्रकार परिषदेतून ते बरोबर असलं तरी त्याला ढोंग म्हणावं लागतं. कारण उद्धव ठाकरे एक विसरतात की लॉकडाऊनच्या पहिल्या काळात आणि ते नवे 2-3 महिन्याचे मुख्यमंत्री असताना पालघरला अगदी पोलिसांनी हिंसक जमावाच्या हवाली 2 साधूंना केलं आणि त्यांना चोपून जमावाने मारलं. त्यावेळेला जे प्रश्न विचारले गेले ते प्रश्न विचारले म्हणून अर्णब गोस्वामीला अटक करण्यापर्यंत गेले होते. पत्रकाराला प्रश्न विचारतो आणि दुसरीकडे याचं राजकारण करू नका असं जर आपण म्हटलं होतं तर आपणही राजकारण करू नये. आपण त्यावेळेला कशी कठोर कारवाई तात्काळ सुरू केली होती, त्या 2 पोलिसांना काय असतील त्यांना सस्पेंड केलं, हे दाखले देऊन आज सांगायला पाहिजे होतं. पण नाही, तर असं म्हणून त्याला ढोंग म्हणावं लागतं. पण गंमत अशी वाटते की किती, मला तर सगळ्यात गंमत त्यांच्यासमोर बसलेले जे जोडे खोळे लोक असतात, पोरं, ज्यांना आजकाल मराठी माध्यमात पत्रकार म्हणतात, असा जो खोळ्यांचा गोतावळा उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेसाठी घेऊन बसतात, त्यांचं हसू येतं. कारण या बैठकीमध्ये किंवा ह्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी CBIकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली. यासारखा दुसरा विनोद असू शकतो का? आपल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत उद्धव ठाकरे यांनी घेतलेला शासकीय सगळ्यात मोठा निर्णय कुठचा असेल तर महाराष्ट्रामध्ये CBIला काम करू देणार नाही, प्रतिबंधित केलं. केंद्र सरकारची एजन्सी ही महाराष्ट्रात कुठल्याही तपासासाठी येता कामा नये. जे काय तो सुशांत सिंग राजपूत वगैरे प्रकरण आहे त्यासाठी कोर्टाने ती चौकशी लादली आणि CBIवर ठोपवली. पण CBI त्या प्रकरणात हात घालील म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन सरकारी निर्णय घेतला की CBIला महाराष्ट्र प्रतिबंधित आहे. राज्य सरकारच्या परवानगीशिवाय CBI महाराष्ट्रात येऊ शकत नाही. हा जो प्रतिबंध आपण घातला तेव्हा तुमची मुंबईच्या पोलिसांवर, महाराष्ट्राच्या पोलिसांवर किती विश्वास होता तुमचा. संजय राऊत तर रोजच्या रोज ओरडून मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस, म्हणजे महाराष्ट्र पोलिसांच्या, मुंबई पोलिसांच्या घरात स्कॉटलंड यार्डचे पोलीस अधिकारी येऊन भांडी घासतात, धुणी करतात, अशा थाटात संजय राऊत बोलत होते. संजय काय बोलत होते विसरलेत उद्धव ठाकरे. मग तुम्हाला आज जर CBIवर विश्वास असेल तर मग EDवर विश्वास का नाही? कारण CBI जेवढी केंद्राची तपास एजन्सी आहे तितकीच EDसुद्धा केंद्र सरकारचीच तपास यंत्रणा आहे. सुप्रियाताई तर किती अगत्याने सांगतात, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED म्हणजे आईस.
मग त्या आईसमधला जो सी आहे त्याच्यावर सुप्रियाताईंचा विश्वास आहे का? उद्धव ठाकरे जेव्हा हे बोलतात तेव्हा ती गोष्ट विसरून जातात की आपण त्या CBIला महाराष्ट्रात पाय टाकायला पण नकार दिला होता. आणि CBI कशाला? बिहारचा कोण IPS अधिकारी आला त्याला 15 दिवस क्वारंटाईनमध्ये ढकलून दिलं होतं, आठवतं का? आपण काय केलं त्याचं स्मरणसुद्धा नाही का? सगळी 2.5 वर्षाची आपली मेमरी उद्धव ठाकरे यांनी डिलीट केली आहे का? आणखीन एक गोष्ट सांगतो मित्रांनो, या सरकारचं गडगडणं सुरू झालं ते कुठून सुरू झालं? तर मुकेश अंबानी उद्योगपती यांच्या निवासस्थानाजवळ एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये ठेवलेली स्फोटकं आढळली आणि त्याचा तपास वगैरे वगैरे. तेव्हा तपास कोणाकडे सोपवला? जो आज आरोपी म्हणून 2 वर्ष झाली गजाआड पडला आहे त्या सचिन वाझेकडेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी त्या प्रकरणाचा तपास सोपवला ज्याने ती स्फोटकं ठेवली होती. इतका अगाध उत्तम 1 नंबरचं जगातलं कार्य मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे करत होते. आणि तेवढंच नाही, गाजावाजा झाल्यानंतर त्या वाझेला उगाच ओसामा बिन लादेन कशाला बनवता असा खडा सवाल माध्यमानं उद्धव ठाकरेंनी विचारला होता. पण गमतीची गोष्ट अशी की आज उद्धव ठाकरेंना आपल्या चुलत भावाची आठवण आली आहे का? ज्याचं नाव राज ठाकरे आहे, ज्याला शिवसेनेत उद्धव ठाकरेंनी टिकू दिलं नाही आणि कुटुंबातून आणि संघटनेतून पळून जाऊन वेगळा पक्ष काढायला लावला. त्या राज ठाकरेंची आठवण झाली आहे का उद्धव ठाकरेंना? मित्रांनो, ज्या वेळेला ते अँटिलिया म्हणजे मुकेश अंबानी यांच्या घराचं प्रकरण, स्फोटकाचं प्रकरण निघालं तेव्हा पत्रकार परिषद घेऊन जी मागणी राज ठाकरेंनी केली होती तीच मागणी आज उद्धव ठाकरे करतायत. आठवतं तुम्हाला? राज ठाकरे म्हणाले होते हे प्रकरण जे आहे हे फार गंभीर आहे आणि याची महाराष्ट्राबाहेरच्या कुठच्या तरी तपास यंत्रणेकडून, केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे, तर फटाक्याची माळ लागेल. हे राज ठाकरे यांचे शब्द होते. आज ते शब्द जसेच्या तसे उद्धव ठाकरे उधारचे घेताना दिसत आहेत. त्यांना अचानक CBI किती महान आहे याचा शोध लागलेला आहे. मग जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा CBIला महाराष्ट्रात पाऊल टाकायला सुद्धा बंदी घालणारा शासकीय प्रस्ताव कशाला केला होता? कशाला केला होता? मुद्दा असा आहे की आजचं जे सरकार आहे त्यांनी या सगळ्या घटनांवर राज्य पातळीवरच्या चौकशा जाहीर केल्या, थांबलेले नाहीत. तुम्हाला तर चौकशीसुद्धा नको होती. तो सुशांत सिंग राजपूत त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारच्या काळातले बांद्रा पोलीस वेगवेगळ्या नटांना, चित्रपट व्यावसायिकांना बोलवून त्यांच्या जबान्या घेत होते, त्यांना चहा बिस्किटं खिलवत होते. पण पुढे काही होत नव्हतं, पुढे काही होत नव्हतं. आणि जेव्हा खूप ओरडा झाला, काही लोकांनी, अगदी मला वाटतं सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी पाटण्याच्या कुणा वकिलामार्फत सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केली की सुशांतच्या मृत्यूची चौकशी ही CBIकडून, केंद्रीय यंत्रणेकडून झाली पाहिजे. त्याला कडाडून विरोध कोण करत होतं? अगदी कोर्टात जाऊन, सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात पदोपदी CBIने चालवलेल्या चौकशीला उद्धव ठाकरे सरकार विरोध करत होतं ना. मग आज अचानक कुठून हा मोठा साक्षात्कार झाला आहे की या इस्पितळातल्या मृत्यूबद्दल CBIची चौकशी झाली पाहिजे? काय ते औषध, उपचार या विषयाच्या खर्च आणि खरेदी याविषयीसुद्धा केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी झाली पाहिजे. अहो चालू आहे ना, चालू आहे. तुमच्या काळामध्ये टेंडर न मागवता सगळे नियम वगैरे धाब्यावर बसून, प्रथा परंपरा धाब्यावर बसून आपल्या मित्रपरिचितांना, आप्तस्वकीयांना जी बेधडक टेंडर देण्यात आली, कोविड सेंटर उभारण्याची, उद्योग काय ते उपचार सेवा लोकांना हायर करण्याची, त्या सगळ्याचं चव्हाट्यावर आलेलं आहे.
अगदी तुमच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनासुद्धा समन्स आलेली आहेत. संजय राऊत त्यांच्या इर्दगिर्द असणाऱ्या अनेकांना त्या प्रकरणात अटकसुद्धा झाली आहे, बोलवण्यातसुद्धा आलं आहे, चौकशीसुद्धा चालू आहे. त्याचं समर्थन का नाही करत? त्याचं समर्थन का नाही करत उद्धव ठाकरे? ही जेव्हा CBIची चौकशी करा अशी मागणी उद्धव ठाकरे करतात, तेव्हा त्यांनी आणखीन एक सांगायला पाहिजे होतं की बघा आम्ही जे काय चाललं आहे, ED आणि आर्थिक गुन्हे शाखा जी कोविड काळातल्या घोटाळ्याचं तपास करते, त्याच्या आम्ही कसं भाऊ पसरून स्वागत केलं आहे. आम्हाला चौकशी हवी, आमच्यावर आरोप होत किंवा समोरच्यावर आरोप होत, पण चौकशी झाली पाहिजे. जनतेच्या पैशाची नासाडी झाली असेल, गफलत झाली असेल, त्याची चौकशी झाली पाहिजे. ते स्थानिक पोलिसांकडून करा, केंद्रीय तपास यंत्रणांकडून करा, आमच्याही काळातली चौकशी करा. हे का नाही बोलत? फक्त नांदेड, नाशिक आणि कुठल्या इस्पितळातल्या औषध खरेदीपुरती चौकशी कशाला मर्यादित पाहिजे? काय 500-600 रुपयाची ती बॉडी बॅग ही अगदी 5-6 हजारापर्यंत खरेदी केली, त्याबद्दल अधिक खुलासा उद्धव ठाकरे आपल्या पत्रकार परिषदेत का करत नाहीत? कारण सरळ आहे, आपल्याच तंगड्या आपल्या गळ्यात. आणि त्यापेक्षाही मजेशीर गोष्ट अशी आहे मित्रांनो की वेगवेगळ्या प्रकारात जेव्हा CBIने, मला वाटतं परमवीर सिंग मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या अर्जावर जेव्हा सचिन वाझे प्रकरण, खंडणी प्रकरण, अनिल देशमुख प्रकरण याची चौकशी कोर्टानेच CBIकडे सोपवली, तेव्हा त्या चौकशीचा जो काय FIR होता, प्राथमिक अहवाल होता आणि आरोपपत्र होतं, त्यातले 2 परिच्छेद वगळावे म्हणून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट याच्यापर्यंत धावाधाव उद्धव ठाकरे सरकार कशाला करत होतं? तुमचा विश्वास आहे ना CBI काय त्या इस्पितळातल्या मृत्यूची चौकशी बरोबर करणार आणि परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी बरोबर करता येत नाही म्हणून कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये कोण धावाधाव करत होतं? एक साधा FIR, त्यातले 2 परिच्छेद डिलीट करावेत या मागणीसाठी उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतले किती पैसे वकिलावर उधळले, 2 परिच्छेद डिलीट करावेत म्हणून. ते परिच्छेद, ते आरोपपत्र कोणी लिहिलं होतं? त्याच CBIने लिहिलं होतं ना. मग तेव्हा CBIवर विश्वास का दाखवला नाही? गोष्ट साधी सरळ आहे मित्रांनो. आपल्यावर आलं की मग आमच्यावर बडी सूड 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 म्हणून ओरडायचं. मग आत्ता तुम्ही जे काय शिंदे सरकारच्या या इस्पितळ आणि आरोग्यविषयक घटनांबद्दल CBI चौकशी मागता, ती सूडबुद्धी नाही आहे. तुम्ही सुडाला प्रवृत्त झालाय. किंबहुना तुम्ही गेल्या विधानसभा निवडणुका झाल्यापासून उद्धव ठाकरे फक्त सूडबुद्धीने प्रेरित झालेत. 2014मध्ये जी शिवसेना भाजप युती मोडली गेली तेव्हापासून सुडाला प्रवृत्त झालेले उद्धव ठाकरे हे आजपर्यंत त्या सूड भावनेतून बाहेर यायला तयार नाहीत. अगदी त्या सूड घेतल्यासारखं युती मोडून मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष भोगलं तरी माणूस त्या सूड बुद्धीच्या मानसिकतेतून बाहेर पडायला तयार नाही आहे. आणि त्यातून मग असे आरोप आणि मागण्या पुढे येत असतात. त्या मागण्यातून आपणच आपल्याला अधिक उघडं पाडतो, आपली पापं चव्हाट्यावर आणायला हातभार लावतो, याचा पण विसर पडलेला आहे. डोकं ठिकाणावर आहे का असं आता प्रश्न विचारावा लागतो. कारण CBIची मागणी मी म्हणू शकतो की SIT, कोर्टाची SIT नेमा, उद्धव ठाकरे म्हणू शकत आहेत. आणि विशेष म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती आहे गेल्या 15-16 महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या जगातला कुठल्याही गोष्टीपेक्षाही कोर्टा कचेरीवर जास्त विश्वास आहे. कारण जरा काय झालं कोर्टात जाऊ, जरा काय झालं कोर्टात जाऊ, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, अशी जी पूर्वीच्या शिवसेनेची भाषा होती ती उद्धव ठाकरे पुरती विसरून गेलेले आहेत. आजकाल उठसूट उद्धव ठाकरे यांचे जे शिलेदार आहेत ते शिवसेना स्टाईलने वगैरे बोलत नाहीत. ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊ, कोर्टात जाऊन तुम्हाला धडा शिकू.
मैदानातलं राजकारण उद्धव ठाकरे इतकं कोर्टात घेऊन गेलेत, त्यामागे सगळी सूड भावना आहे, दुसरं काही नाही आहे. काय 90 दिवसात विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घेतला, आम्ही चाललो कोर्टात. मग साधी सरळ गोष्ट आहे उद्धवराव, एवढीच हौस आहे ना CBI कडून चौकशी व्हावी, तुम्ही कोर्टात जाऊ शकता. सुशांत सिंग राजपूतचे वडील किंवा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग कोर्टात गेले आणि कोर्टाने ते प्रकरण, दोन्ही प्रकरणं ही CBI कडे सोपवली होती. उद्धव ठाकरे खरोखरच या सगळ्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी यासाठी प्रामाणिक असतील, त्यांची ती प्रामाणिक इच्छा असेल तर त्याची चौकशी होऊ शकते. त्यासाठी शिंदेंकडे किंवा आणखीन केंद्राकडे मागणी करायची बिलकुल गरज नाही. जे वकील उठसूट नेऊन कोर्टात पिटाळता, 90 दिवसात चौकशी झाली नाही, निर्णय झाला नाही, अमुक झालं नाही, तमुक झालं नाही, अध्यक्ष वेळकाढूपणा करतात म्हणून जे कोर्टात धावता, तसं याही प्रकरणामध्ये कोर्टात जा की इतकं गंभीर प्रकरण आहे की स्थानिक जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्त किंवा जे कोणी असतील त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, याची बारकाईने नाशिक, नांदेड वगैरेचे ज्या मृत्यू आहेत रुग्णांचे किंवा बालकांचे, त्याची कसून चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणूनच हे प्रकरण CBI कडे सोपवावं अशी मागणी उद्धव ठाकरेसुद्धा हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाऊन करू शकतात. आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिला तर शिंदे, फडणवीस कोणीही काही करू शकत नाही, जसं तुम्ही काही करू शकला नाही. सुशांत सिंग राजपूतच्या वडिलांनी किंवा परमबीर सिंग यांनी कोर्टात धाव घेतली आणि तुमच्या नाकी दम आणला. तुम्ही CBI महाराष्ट्रात यायला बंदी घातली असतानासुद्धा ते दरवाजे कोर्टाने उघडे करून दिले. आज तशी बंदी शिंदे सरकारच्या काळात नाही आहे. शिंदे सरकारचा, फडणवीस सरकारचा जेवढा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास आहे तेवढा CBI विश्वास आहे, पण तुमचा दोघांवर नव्हता. म्हणूनच तुम्ही CBI आपला घटनात्मक अधिकार वापरून बंदी घातलीत. पण आज ती खुली आहे आणि कोर्टाला जर तुमची बाजू पटली तर कोर्टसुद्धा ते प्रकरण CBI कडे सोपवू शकतं. आणि तुम्हाला तर हौसच असते, जरा काय झालं चल कोर्टात, जरा काय झालं चल कोर्टात. मग पत्रकार परिषद बोलवून मिरवणूक काय ते मागणी कशाला करायची? परमबीर प्रकरणामध्ये पत्रकार परिषद घेऊन मागणी केली होती का कोणी? नाही. ना परमबीरनी केली, ना तुमचा तो कोण सुशांत सिंग राजपूत यांच्या पित्याने सुद्धा पत्रकार परिषद घेऊन CBIची चौकशी मागितली नव्हती. त्यांनी थेट कोर्टात दाद मागितली आणि कोर्टातून चौकशीचे आदेश आले. ती जबाबदारी CBI कडे सोपवण्यात आली. त्या उद्धवराव डोकं ठिकाणावर असेल तर खुळे, बावळट, ज्यांना बुद्धीच नाही असे निर्बुद्ध पोरकट पत्रकार गोळा करून डरकाळ्या फोडण्यापेक्षा ठोस पावलं उचला, कोर्टात जा. तुम्ही याचिका केलीत तर कोर्टाला पटलं तर कोर्ट ते काम CBI कडे सोपवेल. नाही तर आहे तुम्ही जे काय बडबड कराल, बकवास कराल ते चॅनेलवर, वाहिन्यांवर दाखवणारा गोतावळा तुम्ही जमा केलेला आहे. ठणकावले, टोला प्रतिटोला, पलटवार असे शब्द तुमच्या तोंडात घालून तुम्हाला खुश करणाऱ्या चाय बिस्कुटांची गर्दी तुमच्या भोवती आहेच, तुमच्या सहकाऱ्यांच्या भोवती आहेच, पण निष्पन्न काही होणार नाही. म्हणून 16 महिने झाल्यानंतरसुद्धा आमदार अपात्र ठरण्याचा निर्णय झालेला नाही आणि कुठल्याही कोर्टात जाऊन तुमच्या बाजूला झुकणारा एकही निर्णय येऊ शकला नाही. कारण तुमच्या खळबळजनक बातम्या वाचण्यात तुम्ही रमलेले आहात. वस्तुस्थिती उलटी चालली आहे याकडेही तुमचं लक्ष नाही आहे. त्यामुळे असल्या मागण्या करण्यापूर्वी सोपं आहे, कोर्टात जा आणि कोर्टाला ॲफिडेविट पण द्या. 2.5 वर्ष माझा CBI विश्वास नव्हता, पण आता अचानक माझा CBI विश्वास बसलेला आहे आणि मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांवरचा माझा विश्वास उडालेला आहे, असं एक प्रतिज्ञापत्र, ॲफिडेविट पण सादर करा. 7 लाख ॲफिडेविट तुम्ही निवडणूक आयोगाला सादर केली होती, हे एक ॲफिडेविट करून टाका, लवकर करा. नाहीतर ती चौकशी होईल आणि वेळ निघून गेला म्हणून कोर्ट तुमची याचिका पण घेणार नाही.
बाकी कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी वाटच बघत असतील, आज उद्या उद्धव ठाकरे येतील आपल्याकडे. मित्रांनो, माणूस सरड्यापेक्षा रंग कसे बदलतो याचा हा नमुना आहे म्हणून तुमच्यासमोर पेश केला. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.